रना रना रनु रे रे नजरिया आज्ञा 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 आगे उठे काय झालं आगे अरे आगे उठ ना अरे आगे येडाय का रे तू तुला काय गाडी चालवायत नाही का आणि किती उशीर चालला का बेशुद्ध होता तू अरे मला वाटलं तुला काय झालं का काय जाऊ दे आपल्याला कामावर जायला गेले उशीर झालाय आपण कामावर जायला आपण आपलं घरी जाऊ तुला लागलेलं दिसतंय चल उठ मी गाडी चालवतो आपलं बस माग चल उठ चप्पल घाल घाल या चल बस चल यार असं का बसतोय पायाला लागलं का तुझ्या आबर बस वाईवरून आली आहे पंडू पाटलाची सून आहे काय म्हणला मला दाटोळ सोनं घाला मग मी जाईल होय साखर सांगितलेली आणायला तुम्हाला आणली का ए नाही आणली पैसा काय झाडाला लागत नाही साखर आणली का म्हणे कधी असतात तुमच्याकडे पैसे तर तुझा बाप देणार होता की हुंडा 10 तोळ सोनं गेला मरून आता माझं कोण देणार 10 तोळ सोनं अहो लग्नानंतर 2 वर्षांनी घालणारच होते अजून 1 वर्ष तरी झालंय का लग्नाला अटॅकनी वाढले नाही तर त्यांनी घातलंच असतं हा घातलंच असतं 50 वेळा मागितलं तुझ्या म्हाताऱ्याला सोनं घाला मला तर वाटतं ह्या मागण्याचे टेन्शन पाहिजे मिळलं असेल म्हातारं अहो काय बोलताय लाज वाटते का तुम्हाला सासऱ्याला असं बोलताय माझी लाच काढतीस म्हातारा तर मेलाय तर तुझा पण मी माझं धातुळ सोनं काय सोडत नसतो भाऊ आहे ना जिथं तुझा बघतो त्याच्याकडून कसं काढायचं ती काका आकाला बरं वाटतंय का आता नाही रे झोपलाय ती अजून अरे त्याला किती वेळा सांगितलं गाडी दामान चालव पण ते ऐकतंय का अजिबात 10 वेळा सांगून कटाळू पण गाडीच अजिबात दामान चालवत नाही ते अहो तुम्हाला त्यात कसा बदल जाणवतोय का बदल कसलं रे म्हणजे असं तो आपापसात बडबडतोय का काय का रे नक्की झालं काय अहो काल पडल्यापासून ना तो जरा असा लय विचित्र वागतोय विचित्र वाटतोय तो कुठला वाटतो ए आक्या काय झालं वाईवरून आली आम्ही 10 तोळे सोनं झाला मग मी जाईन 10 तोळे सोनं
ए ऐक, मला पहिला पोरगाच पाहिजे. काय ते आपल्या हातात असतोय आता, नशिबात असेल तर होईलच ना. तसलं नशिबाचं मला सांगू नकोस. मला पोरगा पाहिजे म्हणजे पाहिजे. आईला ह्याच्या तरी म्हणलं सासरा 10 तोळ द्यायला का तयार झाला. हे असला फॉल्टी पीस बांधला हो माझ्या गळ्यात. रेणू रना. ए कोण आहे का बाहेर? पप्पा. ए यार कोण आहे का बाहेर? ए जय, अरे मला बघ की कसं कोंडून ठेवलंय, मला बाहेर काढ की. ए नाही बाबा, मी काय दरवाजा उघडत नसतोय. गावातली लोक म्हणतात तुला बाहेरचं लागले. त्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही पडलात त्या रस्त्याच्या बाजूला एक विहीर आहे आणि त्या विहिरीत एक मानसिक संतुलन बिघडलेल्या बाईने आपल्या पोरीला आपटून तिचा जीव घेतलाय आणि स्वतः त्या विहिरीत जीव दिलाय. हो, ती बाळू तर द्यावं वाचली तेवढी. नोकर ठेवते का नोकर कामाला? हा, बापाला 10 तोळ सोनं मागितलं होतं, ती कधी द्यायचं झालं नाही. भावाला म्हणलं डिलिव्हरीला ने, त्याला जमलं नाही. एक पोरगा मागितला होता, तर ही पोरगी घातलीस जन्माला. अरे तू येताना 7.5 बनून आलीस माझ्या आयुष्यात, आणि त्यात ही पण होती अवदशी कुठली. बापाला 10 तोळ सोनं मागितलं होतं, ती कधी द्यायचं झालं नाही. भावाला म्हणलं डिलिव्हरीला ने, त्याला जमलं नाही. एक पोरगा मागितला होता, तर ही पोरगी घातलीस जन्माला. अरे तू येताना 7.5 बनून आलीस माझ्या आयुष्यात, आणि त्यात ही पण होती. बापाला 10 तोळ सोनं मागितलं होतं, ती कधी द्यायचं झालं नाही, आणि त्यात ही पण होती. ना सोनं पाहिजे. रेणू रे. आता मी सांगतो तेवढा उतारा करायचा, त्याच्यावरनं उतरायचा आणि त्या विहिरीच्या बाजूला नेऊन ठेवायचा. आणि हा, त्या दिवशी तू पण होतास ना त्याच्यासोबत, मग तू नेऊन ठेवलास तरी चालेल. बाबा माझा मुलगा बरा होईल ना? बस, आता जेवढं मी सांगतो तेवढंच करायचं. विहिरीच्या पलीकडच्या कोपऱ्यात जाऊन ठेव. ठेवलं का? आपल्या तुझा हात कशाने भरलाय? उतारा ठेवलाय उतारा, आणि मला 10 तोळ सोनं कोण घालायचं?